दिल्ली शरद पवारांच्या कार्यकर्त्याचा अभिजित दिपकेंना आश्रय, राष्ट्रीय प्रवक्त्याच्या घरी मुक्काम, आंदोलनादरम्यानची मोठी घडामोड समोर. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे केंद्र सरकारला हादरवून सोडल्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. आंदोलन सुरू असताना कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याच्या घरी मुक्कामी असल्याचा दावा केला जातोय. दिल्लीत शरद पवारांच्या कार्यकर्त्याचा दिपकेंना आश्रय, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अभिजित दिपके दिल्लीत असताना शरद पवारांच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांडे यांच्या घरी मुक्कामी होते. आणि विशेष म्हणजे आंदोलन सुरू असताना शरद पवार यांनी स्वतः जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपकेंची भेट घेतली. आणि या भेटीच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे या संपूर्ण राजकीय घडामोडींमागे नक्की काय कनेक्शन आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, दिल्ली. आपण जिथे मुक्कामी होता तो राष्ट्रवादीचा कुठला प्रवक्ता आहे ते तर मी स्वतः सांगितलं पवारांचा, आणि शरद पवारांची मोदींची भेट आणि मोदींना शरद पवारांचं केलेलं दारातलं स्वागत आणि अभिजित गणित लावलं जातं, याच्याबद्दल काय? अशी गणित तर भरपूर लागली. आधी जॉर्ज सोरोसचं गणित लागलं, मग चायनाचं लागलं, मग पाकिस्तानचं लागलं. पण अनिश गावंडे हे तर मीडियालाही कळलं नसतं, हे मी स्वतः सांगितलेलं आहे. आणि अनिश माझा चांगला मित्र आहे आणि मित्र म्हणून मी त्याच्या घरी राहिलो. अनिश म्हणला तू कुठेही दिल्लीत असशील, आणि फक्त पहिल्यांदा नाही, मी याच्या आधी दिल्लीत गेलो होतो. अनिशच्या इथं मी भेट द्यायला जायचो, राहायचो. ते एक मित्र म्हणून मी त्याच्या इथे राहिलेलो आहे. बाकी याच्या पुढं काही नाही. म्हणजे पवार साहेब आणि मोदी हे दोघं खूप मोठे लोक आहेत. अनिशचंही भेटणं होत नसेल आणि माझं इथं भेटणं नाही. पवार साहेबांना तुम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलो जेव्हा ते जंतर मंतरवर आले, आणि तेही याकरता आले होते, त्यांना विचारायचं होतं जी मारहाण झाली होती मुलांना, त्याच्याबद्दल ते चर्चा करण्यासाठी आले होते.